निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। काय झालं गुरुदेव? कानिफा, त्या लहान मुलीला बघ, तुला काही दिसलं का? होय गुरुदेव। त्या बालिकेला ठाऊक नाही काही दिवसातच अकाली मृत्यू योग आहे तिचा। गुरुदेव, आपण तिच्यासाठी काही करूयात का? ज्या अर्थी ती आपल्या दृष्टीस पडली आहे त्या अर्थी त्याला निश्चित काहीतरी कारण आहे कानिफा। परंतु श्री महादेव जशी आज्ञा देतील तसं आपण करूया। जो जन्माला आला त्याचा मृत्यू निश्चित आहे कानिफा। मृत्यू कोणालाही चुकला नाही। अहो, जेवणाची वेळ झाली आहे, अजून आपली लेक घरी आली नाहीये। मला की नाही खूप काळजी वाटते हो। अगं असेल बाहेर खेळत, येईल ती। असं कसं म्हणताय तुम्ही? आपण जाऊन बघायला नको का? ठीक आहे, तू म्हणतेस तर जाऊन बघतो मी। काही नको, तुम्ही जाल इकडे तिकडे नुसते पाहाल आणि परत याल, त्यापेक्षा मीच जाऊन येते कशी। आलेच मी। परंतु बालपणी आलेला मृत्यू अस्वस्थ करतो। नुकतंच आयुष्य सुरू झालेलं असतं, मनही अबोध असतं आणि त्यात मृत्यूची झडप। त्या सटवाईने ज्याचे त्याच्या कपाळावर लिहून ठेवलेले आहे कानिफा, तसे तसे घडत राहते। अगं साऊ, कुठे होतीस तू? किती शोधलं मी तुला। अगं आई, ही तेच होती मी। चला घरी आता। काय तहान भूक आहे की नाही या जीवाला? हा चला। देवा, पाया पडते। देवा, माझी ही मुलगी साऊ, आशीर्वाद द्या तिला। माझा सगळा जीव माझ्या लेकीत अडकलाय देवा। शुभम भवतु। आयुष्यमान भव। बाळा, पाया पड। असू द्या असू द्या, लहान आहे ते, देवी स्वरूप असतात मुली। देवा, येते मी। चल बाळा। गुरुदेव, त्या मुलीचा अकाली मृत्यू आहे आणि आपण आशीर्वाद दिला आहे की आयुष्यमान भव। अगं बया, कुठे गेले होते मायले की? अगं काय सांगायचं गंगू तुला, ही आमची साऊ ना कुठेही हिंडत असते बघ। अगदी शोधून शोधून आणावं लागतं बघ हिला। काय ग साऊ, तुला माझ्या घरला येतात नाही वय? अगं मावशी, तू घरी नव्हतीस। अगं यासनी घेऊन वैद्याकडे गेले होते। काय ग, काय झालं यांना? काय सांगायचं रडगाणं माझं, लोक चेष्टा करतात, तर चालता येत नाही म्हणून काम बी देत नाही कोणी मला। धीर धरा, होईल बरं सगळं। आता जरा बाहेरच बघितलं पाहिजे काहीतरी। औषध तर काही बी उपयोगाचं नाही बघ। बरं, काळजी घ्या, येते मी। मला बी साऊ सारखी गोड पोरगी पाहिजे हो। आता देव बी आपल्याकडे लक्ष दे ना बघ। अगं साऊ, कुठे होतीस बाळा? मी गावातच खेळत होती। हो का? हा, बरं बैस। अहो, आज काय झालं माहितीये का, गावात नाथ आले होते। अरे वा, बरं झालं। बरं दर्शन घेतलं की नाही? हा काय साऊ?
हो, दर्शन घेतलं आणि त्यांनी आपल्या साऊला इतके भरभरून आशीर्वाद दिले ना, किती बरं वाटलं सांगू तुम्हाला. आणि गंगू मावशी पण भेटली आम्हाला. हो का? आहेत कुठे गंगू मावशी? आल्या नाही बरेच दिवस. अहो, त्या भाऊजींना बरं नाहीये ना, म्हणून. आता त्याला पहिल्यासारखं चालायला येणं थोडं अवघडच. का हो, असं का म्हणताय? काहीतरी उपाय असेलच ना. नाही ग, काहीच उपाय नाही. मालक, काय करायचं आता? त्या शेठजीच्या घराकडे चालले असं दिसतंय. मी काय म्हणतो मालक, आता एवढा पाठलाग केलाय तर नावगा विचारायचं, बोलायचं. माद्या, काही करून चालायचं नाही. खूप दिवसानंतर कुणीतरी आमच्या मनात भरलंय. थोडं संयमानं. काय सांगता मालक, अहो तुम्हाला रोज नवीन कोणतरी आवडते. अरे नाही 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 माद्या, रोजचं वेगळं. आता ही आवडल्या, हीच उद्या आवडणार आणि परवाही हीच आवडणार माद्या. मी काय म्हणतो मालक, अहो पाहुण्या बाई आहेत, त्यात एवढ्या लांबनं आल्या आहेत, इतक्या लागलीस तर काय जायच्या नाही. आणि जाऊ देणार बी नाही आम्ही. माद्या, काहीही करून ही आम्हाला पाहिजे. अहो होणार, तुम्ही ठरवलं ना मालक, म्हणजे होणारच. असं म्हणतोस? हो. माद्या, असं जर का झालं तर तुझ्या हातात सोन्याचं कडं घालू आम्ही. अहो, कोण आलं असेल? दरवाजा उघडायला नको? कोणीतरी आलं असेल दरोडा टाकायला. अहो, असं काही बोलू नका हो. रात्रीच्या वेळी कोणीतरी मदत मागायला आलं असेल. मामा, मामी. अहो, हा तर आपल्या रेवतीचा आवाज आहे. कशाला आली थे? असं काही बोलू नका हो. रेवती, ये ये. किती दिवसाने दिसलीस ग मामी. गेली आहे? का आलीस? का आलीस एवढ्या रात्री तू? हो, दिवसाच पोहोचले असते, पण वाटेत चकवा लागला ना. आता पोहोचली आहे ना, ते महत्वाचं. हे सगळं सामान खाली ठेवा आणि या. अहो, एवढ्या लांबून आलेत ते, आज राहू द्या ना त्यांना. मी जेवायला वाढते. हा, कशाला? हे बघा, आमच्या गावात ना धर्मशाळा आहे, तिथे मुक्काम करा. सकाळी प्रसाद मिळतो तिथे, तो खाऊन मग पुढे जा. ताई, तू कधी आलीस? अरे हे काय, आताच. एवढ्या लांबून आली आहेस ना, तू आवरून घे, मी जेवायला वाढते लगेच.
आपण निवांत बोलूया. हा बरं. चला. चल माधव. इथे माझ्या घरावरती संकट आलंय, त्याचं नर्मदेला काहीच नाही. जेवायला वाढते तिला, थोडंच जेवायला दे ग. बस. रेवती, मी मगाचपासून बघतीये तुला काहीतरी सांगायचंय, पण तू काहीच सांगत नाहीयेस. काय झालं? इथे येताना दोघे जण माझा पाठलाग करत होते. काय? कोण? मी नाही ओळखत. हो का? उद्या शोधून काढते मी. कळल्याशिवाय राहतंय का? कळेलच कोण होते ते. हा अगं पण मी इथे आले ते मामा माझं लग्न ठरवून देईल म्हणून ना. आता कसं होणार आहे माझं? तू एकदा गुरुदेवांच्या पाया पड, सगळं छान होईल बघ. अजिबात काळजी करू नकोस. हा? कोण गुरुदेव? जालिंदरनाथ आणि कानिफनाथ. रात्र झाली, झोपणार आहात की नाही तुम्ही? चल ना ताई. मी जाते माधव सोबत. बर. मामांना काही सांगू नकोस. ए, कानात काय सांगितलं तिने? कुठे काय? काय नाही सांगितलं. तू माझ्यापासून काही लपत नाहीस ना? अहो, बायकांच्या गोष्टींमध्ये नका लक्ष देऊ. बरं, नाही देत लक्ष, पण सांगितलं काय तिने कानात? तुमच्या बहिणीने तिला इथे कशासाठी पाठवलं आहे? स्थळ बघण्यासाठी, तिचं लग्न करून देण्यासाठी ना? मग पुढे जाऊन कसं होईल, काय होईल याचीच काळजी वाटत होती तिला. हे बघ, काही झालं तरी मी तिचं लग्न होऊ देणार नाही. काय बोलताय? असं करून कसं चालेल आपल्याला? आपल्याशिवाय त्यांना कोणाचा आधार आहे का? तुला कळत नाहीये हे ना. आता मला पाठ झालंय. हे बघ, त्या रेवतीचं लग्न ठरलं तर खर्च कोण करेल? तुमचं ना इकडून तिकडून धनापाशीच येऊन थांबतं. मग धनावर आठवलं, धनाजीकडनं ऋण यायचं बाकी आहे. हो हो. कोण असतील ती दोघं? ओम कालिका खड़ग खप्पड़ लिए खड़ी, तेरी ज्योति है निराली, पीती भर भर रक्त प्याली, कर भक्तों की रखवाली. गुरुदेव, हा कोणता मंत्र आहे? भरतरी, हा कालिकेचा शाबरी मंत्र आहे. स्त्री पुरुष, माता पिता, लहान मुलं यांच्या रक्षणासाठी हा मंत्र तयार झाला आहे. हा मंत्र साधकांसाठी आहे, कारण याची साधना ही स्मशानात करावी लागते. भरतरी, याचा तंत्रविधी तुला गुप्त पद्धतीने शिकवेल. गुरुदेव, माझी अशी इच्छा आहे की माझ्याकडूनही शाबरी मंत्राची रचना व्हावी आणि त्यासाठी आपला आशीर्वाद असावा. भरतरी, तुला पशु पक्षी या सगळ्यांची भाषा अवगत आहे. या क्षणी त्यांना ठाऊक असलेले गुप्त ज्ञान तू ओळखू शकतोस. तुझ्यासाठी शाबरी मंत्रांची रचना करणं अवघड नाही. तरीही आपली कृपा व्हावी गुरुदेव. भरतरी, तुला शाबरी मंत्रांची रचना पहिल्यांदा कशावर करावीशी वाटते? गुरुदेव, वनात राहणाऱ्या पशुपक्ष्यांना सगळ्यात जास्त भय असतं ते अग्नीचं.
चोहीकडे वनवा पेटल्यानंतर घाबरून सैरावैरा पळतात ते. कित्येक जीव होरपळून मरून जातात. तेव्हा अग्नी शांत व्हावा अशी रचना पहिली व्हावी असं मला वाटतं गुरुदेव. माझा आशीर्वाद आहे भरतरी. डोळे मीठ. तुझ्याकडून आपोआप शाबरी मंत्र तयार होईल. ओम नमो कोरा करवा जलसा भरिया, लय गौरा के सिर पर धरिया. ईश्वर ले गौरा नहाए, जलती अग्नि शीतल हो जाए. शब्द सांचा पिंड कांचा, फुरो मंत्र ईश्वरो वाचा. मी वचन देतो, तुझा हा मंत्र सिद्ध झाला. जिथे अग्नीला नियंत्रित करायचे आहे तिथे हा शाबरी मंत्र म्हटल्यावर अग्नी शांत होईल. घे दूध. नकोय आम्हाला. घे मुकाट्यानं. अगं आई नको म्हणतोय ना. अहो तुम्ही याच्या लग्नाचं काही बघणार आहात की नाही? मला आता याच्या मागे मागे करायला अजिबात होत नाही. मागच्या वेळेस काही कमी स्थळ बघितली होती का? एकही मुलगी पसंत करा ना याला. काय करायचं आम्ही? अरे जनार्दन, तुला 4 चौघांसारखा संसार करायचा आहे की नाही? आई उगाच सकाळ सकाळ किटकिट करू नकोस. काल कुठे होतास? गावातच. रात्री उशिरापर्यंत घरी आला नव्हतास. म्हणूनच म्हणते त्याचं लग्न करून द्या, म्हणजे त्याची बायको आली की बघेल त्याला. तो आला का, झोपला का, जेवला का, आपणच किती बघायचं? तो लहान आहे का आता? जनार्दन, तू बाहेर कुठे काय करतोस हे मला ठाऊक नाही असं नाही, पण सुधरा जरा आता. हा 15 राहू द्या, नंतर बघू. काय 15? काम आहे माझं. जनार्दनचं लक्षण काही ठीक नाही. अहो तुम्ही बोलणार, मी बोलणार, असं करून कसं चालेल? वयच असं आहे त्याचं, आपणच सांभाळून घेतलं पाहिजे ना. गुरुदेव, आपण शेटजीच्या घरी जाऊन आलो. त्याला पूर्वकल्पना दिली आहे की एक स्त्री तुझ्या घरात येईल आणि तिच्यामुळे घरात संकट येईल. परंतु गुरुदेव, आपण त्याला उपाय नाही सुचवला. होय कानिफ, खरंय तुझा. आपण केवळ समस्या सांगत नाही तर त्यावर उपाय देखील सांगतो आणि त्या समस्येतून, संकटातून बाहेरही काढतो. परंतु आता ती वेळ आलेली नाही. गुरुदेव, नवरात्रामध्ये अण्णांचं मतपरिवर्तन झालं, खूप बदललेत ते. परंतु त्यांचा तो मुलगा जनार्दन तो तसा नाही. त्याला कसलीही दया माया नाही. आजपर्यंत त्याने इतकी पापकर्म केली आहेत की तो आताही थांबेल असं वाटत नाही. त्याने थांबावं म्हणूनच तर आपण आलो आहोत कानिफा.
यावेळी त्यालाही पूर्वसूचना दिली जाईल. खरं तर ही त्याच्यासाठी संधी आहे. आता त्याने ठरवायचं आहे की पुढे चांगलं आयुष्य जगायचं की केलेल्या पापांचं परिमार्जन करायचं की त्याचे कर्म भोगायचे. ज्या घरामध्ये इतकी वर्ष देवीची पूजा केली गेली, तिला जागवलं गेलं, तिची पुण्याई कुठेतरी जनार्दनच्या उपयोगी पडली असेल गुरुदेव. नाहीतर त्याची पापकर्म पाहून नियतीने त्याला केव्हाच शिक्षा दिली असती. सावध करण्याचा, समजावून सांगण्याचं आपलं काम आहे कानिपा. जनार्दनने आपलं ऐकलं तर त्याचं कल्याणच होईल. गुरुदेव, जनार्दनची गावात दहशत आहे, तीही बंद व्हायला हवी. गोरगरीब सज्जन लोक त्याला घाबरू नये. आजच आपण त्याला ती समज देऊया.